नमस्कार मंडळी, मिलिंद मालवणी किंग या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता आपण करत आहोत सुकं चिकन. बघा, आपण हे सुकं चिकन आणि बोनलेस चिकन कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये आलं लसूण पेस्ट करणार आहोत. तर आपण हे आले लसणाच्या 7-8 पाकळ्या आणि कोथिंबीर हे एकत्र केलं आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. तर आता आपण आपल्या या बोनलेस चिकनला मीठ लावून घेऊया. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. आता आपण जी मिक्सरला आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे ती यामध्ये एकत्र करायची आहे. आणि आपल्याला यामध्ये आता जो बाजारातून एव्हरेस्ट चिकन मसाला मिळतो तो आपण आणलेला आहे. तो आपण जवळजवळ 2 चमचे टाकायचा आहे. आणि आमचा घरगुती मसाला हा 1 चमचा मी टाकतो यामध्ये. आता सगळं हे व्यवस्थित एकजीव करायचं आपल्याला. आपण चिकन सुका करत आहोत. व्यवस्थित असा मॅरिनेट झाला पाहिजे. बघा, व्यवस्थित असं हाताने लावून घ्यायचं सगळं. आता आपण हे झाकणी बंद करून ठेवून द्यायचं आहे मॅरिनेटसाठी. नमस्कार मंडळी, ते बघा तुमका वाटण दरवेळी दाखवायचं. आता यंदा वेळ गावाक ना आमका. तर याच्यात आम्ही सुका खोबरा, बेडकी मिरची आणि कांदो भाजून वाटण करून घेतलेला आहे. तर आपण या मॅरिनेट करून ठेवलेला हे बघा सुका चिकन आता आपण रेसिपी सुरू करतो. पूर्वतयारी बघा, कडे आपण 2 कांदे कापून घेतलेले असत, 1 टमाटो बारीक चिरून घेतलेलो आणि कोथिंबीर. तर आता आपल्या पुढच्या रेसिपीला लागूया. हे बघा, आता आपण कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तेल तापला असा बघा. हे बघा, तेल व्यवस्थित आपलं आता गरम झालेलं आहे. बघा, आता कांदा घालूया आपण. हे बघा, आपण 2 कांदे बारीक चिरलेले. पहिले कांदे घालून घेऊया. हे आपण चिकन सुक्का करत आहोत. तर आपण सकाळी तुमका दाखवलेलं आहे चिकन, तर आम्ही मॅरिनेट करून ठेवलेला. आणि आता आपण या पुढच्या तळीला लागलेलो आहे. तर आता आपण हे 2 कांदे व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेत आहोत बारीक चिरलेले. आता यामध्ये आपण जो बारीक चिरला टोमॅटो आहे तो घालून घेऊया. पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊया. आता यात आपण थोडासा मीठ घालून घेऊया. पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घेऊया. तर यामध्ये आता आपला 1 चमचा मालवणी मसाला घालून घेऊया. पुन्हा एकदा आपण चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊया. व्यवस्थित असं कांदा भाजलेला. आता जे आपण वाटण सकाळी मॅरिनेट करून ठेवलेला तर आता आपण यामध्ये घालूया. आता या मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन या आपण यामध्ये घालून घेऊया. आपण एका सगळे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित लावून ठेवलेली
व्यवस्थित असं परतून घेतलं आपण या सुके चिकन. चिकन आता आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. यामध्ये जर आपण वाटण केलेलं ते घालून घेऊया. हे बघा, सुका खोबरा, कांदो आणि बेडकी मिरची हे मिक्सर लावून ते वाटण घ्यायला आपण. हे बघा, आपण व्यवस्थित असा चमच्याने आता ढवळून घेतलेला असा. त्यामध्ये आपण वरतून जी बारीक कट करून घेतली कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण गॅस मंद आचेवर ठेवूया. वरती ताटली ठेवूया. म्हणजे याच्यावरती कसा पाणी घालू जा. हे बघा, पाणी घालून घ्यायचं. आता हे वाफेवरती शिजणार व्यवस्थित असं. तर 15 मिनटं झाले जवळजवळ. आपण आता ही वरती झाकणी काढून घेऊया. हे बघा, आपलं सुकं चिकन बघा, तर चमच्याने धवून घेऊया व्यवस्थित आपण. हे बघा, चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तर अजून आपण 10 मिनटं शिजवूया म्हणजे व्यवस्थित हे होईल. तर पुन्हा एकदा आपण झाकणी लावून घ्यायची. पाणी आपण वर ठेवलेलं आहे. तर जवळजवळ 10 मिनटं आपण ठेवूया. गॅसची आच मंद करायची आणि 10 मिनटांनी आपलं हे चिकन रेडी होईल. तर आता 10 मिनटं झालेली आहे. तर व्यवस्थित आपलं चिकन शिजलेलं आहे. पहिलं 15 मिनटं ठेवलेलं आणि आता 10 मिनटं. हे बघा, हे बघा, चिकनला व्यवस्थित तरी पण आलेली आहे. हे बघा, आपलं मालवणी सुकं चिकन मस्तपैकी दिसतं झालेला. त्याच्यावर आपण जी कोथिंबीर उरलेली होती कट करून ठेवली ती घालून घेऊया. अरे वा, मस्त दिसत आहे. तर आपला सुक्या चिकन तयार झालेला. तर आजचा आपला व्हिडिओ कसा आला नक्की सांगा. आम्ही हे सुकं चिकन केलेलं आहे. तर आपला चॅनल मिलेट मालवणी किंग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.